हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की जर तुम्हाला 12वी नंतर GNM नर्सिंग म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी हा जर कोर्स करायचा असेल, तुमच्यासाठी फार महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहो. हे जे ॲडमिशन प्रोसेस आहे बृहमुंबई महानगरपालिका म्हणजे BMC मुंबईमध्ये जे 5 नर्सिंग कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये हे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. आणि ही प्रोसेस सुरू होण्याची तारीख काय बघा. ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर भरावं लागेल, portal.mcgm.gov.in यावर ऑनलाईन सर्व्हिस थ्रू GNM ॲडमिशन जी प्रोसेस दिसते. ओके, 12 तारखेच्या पुढे सुरू होणार आहे. ओके, सो बघा प्रोसेस ऑनलाईन फिलिंग अप्लिकेशन 18 जूनपासून ते 29 जूनपर्यंत फॉर्म भरायचा आहे. जवळपास फक्त तुम्हाला 10 डेज भेटणार आहे. 10 दिवसामध्ये हे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचं आहे. ओके, सर्वात पहिलं सांगतो आहे हे 5 GNM स्कूल्स आहे, GNM कॉलेजेस आहेत BMCच्या अंडरमध्ये. ओके, आणि हे गव्हर्मेंटमध्ये येत असतं. BMC इज ऑटोनॉमस बॉडी. ओके, एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि रूल्स अँड रेग्युलेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे फॉलो करतात. सो बिकॉज ऑफ फीज पण खूप कमी आहे आणि BMCमध्ये पासआउट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला नर्सिंग सेवेत जे BMCचे हॉस्पिटल आहे इथे सुद्धा डिरेक्टली विदाऊट एक्झाम ते लोक रिक्रुटमेंट करतात. ओके, ही प्रोसेस असते. त्यामुळे मी आवर्जून सांगतो की याच्यामध्ये जवळपास 80% ज्या जागा असतात ना त्या BMCमध्ये मुंबई अँड कोकण रिजनच्या लोकांसाठी असतात आणि 20% ज्या जागा असतात रेस्ट ऑफ द महाराष्ट्र म्हणजेच रेस्ट ऑफ द मुंबई म्हणजे मुंबई सोडून कोकण रिजन सोडून बाकीचे रिजनचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे ते लोकसुद्धा अप्लाय करू शकता. बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन टाकायचं आपल्याला. ओके, माझं मत आहे जर तुम्ही GNMची आणि MSCET BSc नर्सिंगची CET जर दिली असेल, ANMची BSc नर्सिंग आणि GNMची आणि तुम्ही वाट बघत आहे, हा सुद्धा तुम्ही फॉर्म भरा. जास्त पैसे जाणार नाही, एक 800 रुपये फीज आहे, बट डेफिनेटली तुम्ही हा फॉर्म भरायला पाहिजे. ओके, बघा 3 वर्षाचा हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. काही डाऊट असेल तर प्लीज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण बोलूया. ओके, याच्याविषयी ठीक आहे. स्टायपंडसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ओके, जवळपास 680 रुपये प्लस वॉशिंग अलाउन्स 300, जवळपास 1000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे. हॉस्टेल फूड सगळं फ्री असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, फिमेल कॅन्डिडेटला हॉस्टेलमध्येच राहणं कंपल्सरी आहे. मेल्ससाठी असं बोलले नाही कारण जागा कमी असतात. ओके, फिमेल्सला ओके द फिमेल कॅन्डिडेट विल हॅव टू स्टे इन द मेल हॉस्टेल ओनली. ओके, याच्याविषयी मेल्सला किती जागा आहे, फिमेल्सला किती जागा आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, ज्यावेळी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येणार, हे एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे बट याच्यावर पूर्ण माहिती नाही आहे, बट स्टील तुम्हाला याच्यामध्ये रिझर्वेशन सांगितलेलं आहे. टोटल बघा फीज किती आहे याच्यामध्ये ऑनली. ओके, फीज फार कमी आहे. जर तुम्ही डिस्कंटिन्यू केलं, एकदा ॲडमिशन झाली आणि जर तुम्ही सोडून गेलात तर 13,004 रुपये तुम्हाला फाईन म्हणून भरावे लागतील. ओके, 350 सीट्स आहे म्हणजे भरपूर जागा आहे GNM नर्सिंगसाठी आणि 350 जागा कशा पद्धतीनं डिवाईड झालेल्या बघू शकता. ओपनसाठी 98 जागा आणि बाकी मग रिझर्वेशननुसार SC ST VJ NT NTD NTC NTD SBC OBC EWS SCBC याच्यानुसार डिवाईड झालेला आहे. ओके, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट OBCसाठी एलिजिबल आहे. OBC + VJ NTB NTC NTD SBC. ओके, याच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. हे स्टेट गव्हर्नमेंटचं सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि EWS आणि SCBCचं सुद्धा सर्टिफिकेट यावर्षीचंच लागेल तुम्हाला, तुम्ही काढून घ्या तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल नसेल. EWS आणि SCBC हे दरवर्षी काढावं लागतं तुम्हाला. आणि बाकी नॉन क्रिमिनल काही आपल्या जिल्ह्यांमध्ये 3 वर्षाचं मिळतं, काही जिल्ह्यांमध्ये 1 वर्षाचं मिळतं. हे स्टेट गव्हर्नमेंटचं NCLची गोष्ट करतो, नॉन क्रिमिनलची सर्टिफिकेटचं गोष्ट बोलतो. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर एज लिमिट तुम्ही अप्लाय करताना 17 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत 31 जुलै 2026 रोजी तुम्ही 35 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि 17 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. हे बघा, जर तुम्ही या डेटमध्ये जर जन्माला आले असाल 1/8/91 ते 31/7/2009 तर तुम्ही फॉर्म भरू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, काउन्सिलिंग ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार, काउन्सिलिंगच्या वेळी सगळे ओरिजिनल तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेलं ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळं लागेल. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही एलिजिबल कोण आहात याच्यामध्ये जर विचारलं तुम्हाला एलिजिबिलिटी, सर्वात पहिलं तुमचं जर सायन्स बॅकग्राऊंडचे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार. म्हणजे आता तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणा सर आमचं सायन्स नाही, आम्ही फॉर्म भरायचं नाही का? नाही, भरू शकता तुम्ही फॉर्म, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही यामध्ये. ओके, लक्षात ठेवा याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं प्राधान्य ते लोक जे काउन्सिलिंगमध्ये प्राधान्य तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे 12th ज्यांचं सायन्स आहे त्यांना प्राधान्य देणार. ओके, जर सायन्सचे विद्यार्थी कमी पडले तर तुम्हाला बघा व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नॉट अवेलेबल सफिशियंट कॅन्डिडेट. देन 12वी ज्यांचं आर्ट्समध्ये झालेलं आहे, कॉमर्समध्ये झालेलं आहे
ते सुद्धा तुम्ही सुद्धा एलिजिबल राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, ज्यांना मिनिमम 40% जास्त मार्क आहेत, कुठल्याही कॅटेगरीचे, कुठल्याही स्ट्रीमचे असो, आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो, तुम्ही फॉर्म भरा. ओके, GNMसाठी फीज फार कमी असते, लक्षात ठेवा. प्लस याच्यामध्ये ज्या 5% जागा आहे ना, 350मधल्या 5% जागा ज्या आहेत, ओके, जवळपास एक 20 जागा म्हणू शकतो, या ज्यांचं ANM झालेलं आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र ANM कुठूनही झालं असेल आणि तुम्हाला जर GNM करायची इच्छा असेल, ऑलरेडी बऱ्याच आमचे स्टुडंट आहेत GNM करत आहेत, ANM बेसिस, ANM वरून GNM तिथे करत आहेत. तर बघा, व्हेरी इम्पॉर्टंट, ओके, 5% सीट्स अवेलेबल आहे ANMसाठी. दे पजेस रिक्विजिट क्वालिफिकेशन 12th. ओके, बघा, बट ANM झालेलं आहे, बट त्यांच्यासाठी 12th कंपल्सरी आहे. जर 12वी ANM जर तुम्ही 10वीच्या बेसवर केलं असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहेत. बट ANM तुमचं 12thच्या बेसिसवर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही एलिजिबल आहे या कोर्ससाठी. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट, 5% जागा आहे. तर ANM स्टुडंटनी सुद्धा फॉर्म भरायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघू शकता इथे. ओके, आणि काय म्हटलं, कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th and 12th एक्झामिनेशन फ्रॉम स्टेट ऑफ महाराष्ट्र बोर्ड. ओके, 12वीमधून झालेलं असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव, बाकीचे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, 12वी मराठी हा सब्जेक्ट असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मराठी चांगल्या पद्धतीनं बोलायला लिहायला आली पाहिजे, हे सुद्धा म्हटलेलं आहे. 5% हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी सुद्धा जागा रिझर्व करून ठेवलेल्या आहे याच्यामध्ये. ओके, तर बघा, तुम्हाला एक मोठी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. 5 नर्सिंग कॉलेजेस आहे, 350 जागा आहे. हे पोर्टल आहे, या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन 18 तारखेपासून फॉर्म भरू शकता. बघा, 18 जूनपासून ते 29पर्यंत तुम्हाला. त्याच्यापूर्वी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही रेडी करून ठेवा. ओके, ऑनलाईन अप्लिकेशन भरा. ऑनलाईन अप्लिकेशन झाल्यानंतर तुमची काउन्सिलिंग होईल. काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला DVसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवलं जाईल आणि 1 ऑगस्टपासून कॉलेज सुरू होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जुलैच्या फर्स्ट आठवड्यामध्ये तुम्हाला DVसाठी बोलवण्यात येईल. ओके, लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्ही रेडी राहा. ओके, ऑनलाईन अर्ज 18 पासून. ऑनलाईन अर्ज करताना सुद्धा आपल्याला जे पण इन्फॉर्मेशन लागेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. आणि DMER DHSची तयारी करत असेल, नॉर्सेटची तयारी करत असेल, ESIची तयारी करत असेल आणि RRBची तयारी करत असेल तर आमचे जे लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करायचं आणि बरेच कोर्सेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता. हजारो विद्यार्थी ट्रस्टेड आहेत आमच्यावर आणि बऱ्याच 3 ते 4 वर्षापासून जे आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत तर बरेच लोक जॉईन करतात. चांगला रिझल्ट आहेत सगळे, नॅशनलपासून तर स्टेटपर्यंत. भरपूर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तर लर्न नेक्स्ट नर्सिंगबद्दल सगळे विद्यार्थी ओळखतात. ओके, सो काइंडली गो विजिट, डाउनलोड लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप. आणि GNM नंतर BSc नंतर जर तुम्हाला नर्सिंग ऑफिसर बनायचं आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं आहे तर 100% लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि कोर्सेस परचेस करा. सेल्फ स्टडी पण करू शकता, तुमची इच्छा. ओके, इच्छा असेल तर डेफिनेटली जॉईन करा क्लासेस आणि तुमचं भविष्य व्यवस्थित करा. थँक्यू, धन्यवाद, बाय.